नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहे एबीपी माझा. आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, कारण का बिहारचे महानिकाल समोर येत आहेत. विधानसभा निवडणुका झाल्या आणि आज निकालाचा दिवस आहे आणि जे निकाल, जे कल हाती येत आहेत त्यानुसार एनडीए 201 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन फक्त 36 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे एनडीएचा क्लीन स्वीप पाहायला मिळतोय. पण त्यासोबतच भाजप हा एक मोठा पक्ष म्हणून बिहारमध्ये पुन्हा एकदा उदयाला येतोय. 2020 मध्ये 74 जागांसह भाजप मोठा पक्ष होता, तर यंदा सुद्धा मोठ्या फरकानं 91 जागा घेऊन भाजप हा बिहारमध्ये मोठा पक्ष ठरताना आपल्याला दिसतोय. अर्थात स्वबळावर सत्ता स्थापन करणं बिहारमध्ये शक्य नाही. त्यामुळे आता समीकरणं नेमकी कशी ठरतात, मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोण समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2020 मध्ये मोठ्या मनानं नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केलं गेलं होतं, ते मुख्यमंत्री झाले होते. आता सुद्धा तोच पॅटर्न पुन्हा बिहारमध्ये दिसणार का याची उत्सुकता आहे. कारण का बिहारमध्ये नितीश कुमार यांचं भाजपसोबत असणं हे केंद्रातल्या सरकारच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांनी इंडिया आघाडीनं बऱ्यापैकी बाजी मारली होती आणि त्यामुळे सत्ता स्थापनेची समीकरणं ही मित्रपक्षांवरती भाजपची बऱ्यापैकी अवलंबून आहेत, ज्यामध्ये एक प्रमुख चेहरा आहे नितीश कुमारांचा. त्यामुळे नितीश कुमारांना या निवडणुकांच्या निकालानंतर नाराज करणं भाजपला केंद्रीय पातळीवर परवडणारं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदासंदर्भात नेमका काय निर्णय होतो हे पाहावं लागेल. हे यश नेमकं कोणाचं, नितीश कुमारांचं की भाजपचं, जेडीयूचं की भाजपचं, याच्या चर्चा सुद्धा होताना दिसतात. पण या सगळ्या चर्चा सध्या एका बाजूला ठेवल्या तर बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा या निवडणुकांनंतर मोठा जल्लोष होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे, नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आता सरकार स्थापना कशी होणार, ती समीकरणं कशी जुळवली जाणार, सत्ता स्थापनेची समीकरणं काय उदयाला येणार, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. सध्या आपण आकडेवारी पाहूया. भाजप 91 जागांवर आघाडीवर आहे, जेडीयू 79 जागांवर, तर इतर पक्ष 31 जागांवर आघाडीवर आहेत. चिराग पासवान यांची पार्टी सुद्धा या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कमाल करताना आपल्याला दिसली. 29 पैकी 19 जागांवरती सध्या त्या आघाडीवर आहेत, 28 पैकी, आणि त्यामुळे त्यांच्या स्ट्राईक रेटची सुद्धा सगळ्यात जास्त चर्चा होतीये. अत्यंत स्ट्रॅटेजिकली एनडीएनं आपल्या सीट्सचं वाटप केलेलं होतं. चिराग पासवान यांना ज्या सीट्स दिल्या गेल्या त्याच्यामध्ये सुद्धा भाजपची एनडीएची स्ट्रॅटेजी आपल्याला दिसलेली होती. 101 समसमान जागांवरती जेडीयू आणि भाजप निवडणुकांमध्ये लढले. भाजपचा स्ट्राईक रेट हा लक्षवेधी ठरतोय. 91 जागांवरती सध्या भाजप आघाडीवर आहे. त्या खालोखाल जेडीयू जो पक्ष आहे 79 जागांवर आघाडीवर आहे. अजूनही स्पष्ट निकाल आलेला नाही, कोण विजयी कोण पराभूत अजूनही कळू शकलेलं नाहीये. आघाडी पिछाडी मात्र सध्या समोर येते आणि त्यानुसार लालू प्रसाद यादवांची दोन्ही मुलं सध्या पिछाडीवर आहेत. जय बिहार, जय नीतीश कुमार. बहुत अच्छी सरकार हम लोगों ने चुना और ये विकास की जीत है, ये एनडीए की प्रचंड जीत है, ये महिलाओं की जीत है. आपको मैं क्या बताऊं, बिहार में जितना विकास हुआ है माननीय नीतीश कुमार और माननीय मोदी जी के नेतृत्व में, जो बिहार ने शीर्ष नेतृत्व में विकास किया, ये उसकी जीत है. बहुत बहुत धन्यवाद. तर महिलांच्या या प्रतिक्रिया आपण पाहिला. महिला मतदारांचा फॅक्टर या बिहारच्या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा ठरला. मोठ्या संख्येनं महिला बाहेर पडल्या मतदानासाठी. बिहारच्या इतिहासात पहिल्यांदा पुरुष मतदारांच्या टक्केवारीपेक्षा सुद्धा महिला मतदारांची टक्केवारी